नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? प्रतीक्षा सुजित ब्लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत कपिलधारा येथे. कपिलधारा खूप छान देवस्थान आहे. कपिलधार या गावामध्येच हे देवस्थान वसलेलं आहे. खूप छान आहे. सगळीकडे डोंगर आहे आणि डोंगरामध्ये देवस्थान आहे. चला तर बघू आतमध्ये मंदिर कसं आहे. आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. गर्दी पण त्या दिवशी नव्हती. आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त आम्ही आलेलो होतो. श्रावण महिन्याच्या अगोदर आम्ही गेलेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी काहीच नव्हती मंदिरात. दर्शन खूप छान झालं. त्याच्यानंतर आम्ही धबधब्याकडे गेलो. यावर्षी पाऊस खूपच असल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत होता. प्रतीक्षाला पाण्यात जा म्हणलं तर पाण्यात जात नव्हती, भीत होती. शिवांश पण भीत होता, पण त्याला पाण्याची खूप भीती वाटते. त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे घेतले, खूप एन्जॉय केला. धबधब्याच्या कडेने सुरक्षा म्हणून माणसाने घसरून पडू नये म्हणून रेलिंग केलेली आहे, जेणेकरून कुणी म्हाताऱ्या माणसाचं वगैरे पाय वगैरे घसरून पडू नये, कोणी लहान लेकरं वगैरे पण सेफ राहावी. बघा किती पाणी छान वाहत आहे, बघू शकता आपण. त्याच्यानंतर बघा शिवांश बघा काय करतोय. खोबरं खाण्यात खूप व्यस्त आहे, त्याला पाण्यात जमलं तर जात नव्हता. प्रतीक्षा पण बाहेरूनच लांबूनच बघत होती, पाण्यात उतरत नव्हती. त्याच्यानंतर भूक लागल्यामुळे आम्ही मक्याचे बुट्टे खाल्ले. गरम गरम खूप छान होता गाडा, त्याच्यामुळे म्हणलं खावं. प्रतीक्षाने शिवांशला न देता शिवांशीसुद्धा कणीस खाल्ले. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा छोटासा मिनी ब्लॉग? व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते.